नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रसाद मॅथ्स अकॅडमीवर मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर फ्रेंड्स, लास्ट लेक्चरला आपण स्टँडर्ड 8 चं 6 चॅप्टर दॅट इज फॅक्टरायझिंग ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन हे संपवलं. तर फ्रेंड्स, आजचा आपला टॉपिक असणार आहे स्टँडर्ड 8 चं 7 चॅप्टर दॅट इज व्हेरिएशन. तर फ्रेंड्स, व्हेरिएशन तुम्ही कोणाला म्हणणार? व्हेरिएशन म्हणजे परिवर्तन, व्हेरिएशन म्हणजे फरक. ठीक आहे. व्हेरिएशनचे दोन प्रकार असतात फ्रेंड्स, एक डायरेक्ट व्हेरिएशन, एक इनव्हर्स व्हेरिएशन. ठीक आहे. तुमच्या पुस्तकामध्ये एक एक्सरसाइज हा डायरेक्ट व्हेरिएशनवर आहे आणि एक एक्सरसाइज हा इनव्हर्स व्हेरिएशन आहे. ठीक आहे. तर फ्रेंड्स, डायरेक्ट व्हेरिएशन आपण समजू. डायरेक्ट व्हेरिएशन काय असतं? डायरेक्ट व्हेरिएशनला एक्झाम्पलच्या माध्यमातून आपण समजण्याचा प्रयत्न करू. सपोज तुम्ही एक पेन घेतला. ठीक आहे. सपोज तुम्ही एक पेन घेतला, तो असेल 5 रुपयाचा. ठीक आहे. एक पेन 5 रुपयाचा असेल तर दोन पेन कितीला? दोन पेन 10 रुपयाला. ठीक आहे. 3 पेन कितीला? 15 रुपयाला. 4 पेन कितीला? 20 रुपयाला. 5 पेन कितीला? 25 रुपयाला. ठीक आहे. तर बघा फ्रेंड्स, सपोज 1 2 3 4 ही आपली एक्स क्वांटिटी असेल आणि ही जी ज्यांची किंमत आहे ही वाय क्वांटिटी असेल. तर या टेबलमध्ये ऑब्झर्व करा फ्रेंड्स, जसं जसं आपण एक्स वाढवतोय तसं तसं वाय सुद्धा वाढतंय. ठीक आहे. जसं जसं आपण एक्स ची व्हॅल्यू एक्स वाढवतोय तसं वाय पण वाढतंय. ठीक आहे. म्हणजे हे आपल्याला डायरेक्ट व्हेरिएशनचे एक्झाम्पल असतात. ठीक आहे. जसं जसं एक्स वाढतोय तसं वाय पण वाढेल. डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये कसं असतं फ्रेंड्स, बघा, जर एक्सचा ग्राफ जर वाढत असेल त्याच्यासोबत वायचा ग्राफ सुद्धा वाढेल. ठीक आहे. वायचा ग्राफ सुद्धा वाढेल. दॅट इज कॉल्ड डायरेक्ट व्हेरिएशन. ठीक आहे. हे आपलं डायरेक्ट व्हेरिएशन असेल आणि हे जे एक्झाम्पल आहे फ्रेंड्स हे आपलं डायरेक्ट व्हेरिएशन असेल. आता डायरेक्ट व्हेरिएशनचे अजून एक एक्झाम्पल, सपोज तुम्ही जेवढा जास्त अभ्यास करणार तेवढे तुम्हाला चांगले मार्क्स भेटतील. हे काय डायरेक्ट व्हेरिएशनचे एक्झाम्पल आहे. जेवढी जास्त तुम्ही एक्सरसाइज करणार तेवढं तुम्ही एनर्जी बर्न करणार. हे काय डायरेक्ट व्हेरिएशनचे एक्झाम्पल आहे. ओके. अजून डायरेक्ट व्हेरिएशन एक्झाम्पल कोणतं आहे ना, जेवढं तुम्ही इलेक्ट्रिसिटी यूज करणार तेवढं तुमचं बिल येणार. ठीक आहे. जेवढी जास्त तुम्ही इलेक्ट्रिसिटी यूज करणार तेवढं जास्त तुमचं बिल येणार. ते काय डायरेक्ट व्हेरिएशनचे एक्झाम्पल आहे. ठीक आहे. तर फ्रेंड्स, हे आपले डायरेक्ट व्हेरिएशन एक्झाम्पल असतात. ओके. सपोज आता इनव्हर्स व्हेरिएशन काय असतं फ्रेंड्स, बघा. इनव्हर्स व्हेरिएशन मध्ये काय असतं, जशी जशी आपण एक्स ही क्वांटिटी वाढवली तशी तशी वाय ही क्वांटिटी कमी होत जाते. ठीक आहे. हे जे एक्झाम्पल आहे ते इनव्हर्स व्हेरिएशनचे एक्झाम्पल असेल. ठीक आहे. इनव्हर्स व्हेरिएशन कोणाला म्हणणार? डायरेक्ट व्हेरिएशनच्या उलट म्हणजे इनव्हर्स व्हेरिएशन. ओके. सपोज तुम्हाला ए टू बी हे 100 किलोमीटरचं डिस्टन्स असेल. ठीक आहे. ए टू बी हे डिस्टन्स तुम्हाला कव्हर करायचं आहे, ते 100 किलोमीटर असेल. ठीक आहे. सपोज तुम्ही ए टू बी हे डिस्टन्स कव्हरसाठी बाईकचा यूज करत आहे. ठीक आहे. बाईकवर जर तुम्ही गेले, जर तुम्ही बाईक 20 किलोमीटर पर हवरने चालवली, ठीक आहे, तर 100 किलोमीटर रीच करायला तुम्हाला किती वेळ लागेल? जर तुम्ही बाईक 20 किलोमीटर पर हवरने चालवली तर तुम्हाला 100 किलोमीटर डिस्टन्स रीच करायला तुम्हाला 5 तास लागतील. ठीक आहे. 5 hours. सिमिलरली जर तुम्ही 25 km पर हवरने गाडी चालवली, बाईक चालवली, तर तुम्हाला 100 किलोमीटर डिस्टन्स रीच करायला किती वेळ लागेल? 4 hours. ठीक आहे. 40 km पर हवर चालवली तर किती वेळ लागेल? 2.5 तास. ठीक आहे. तर बघा फ्रेंड्स, 50 किलोमीटर पर हवरने चालवली तर किती वेळ लागेल? 2 तास. ठीक आहे. तर बघा फ्रेंड, हे जे एक्झाम्पल आहे आपलं हे ते इनव्हर्स व्हेरिएशन असेल. ओके. सपोज ही एक्स क्वांटिटी आहे किलोमीटर पर हवरची आणि जो ड्युरेशन आहे तो हा वाय क्वांटिटी असेल. ठीक आहे. आता या ठिकाणी व्यवस्थित ऑब्झर्व करा फ्रेंड्स, जसं जसं आपण एक्स क्वांटिटी वाढवतोय तसं तसं वाय क्वांटिटी कमी होत जाते. ठीक आहे. जशी जशी आपण एक्स क्वांटिटी वाढवतोय तशी तशी वायची क्वांटिटी ही कमी होत जाते. म्हणजे या ठिकाणी हे इनव्हर्स व्हेरिएशनचं एक्झाम्पल या ठिकाणी हे असेल. ठीक आहे. या ठिकाणी इनव्हर्स व्हेरिएशन लागू होणार आहे. ठीक आहे फ्रेंड्स. तर हे तो होते आपले डायरेक्ट व्हेरिएशन आणि इनव्हर्स व्हेरिएशन एक्सप्लेनेशन. तर बघा फ्रेंड्स, त्यांनी नेक्स्ट काय दिलेलं आहे, त्यांनी एक टेबल दिलं आहे फ्रेंड्स, नंबर ऑफ नोटबुक्स अँड कॉस्ट इन रुपीज. ओके. आता आपण त्या टेबलच्या माध्यमाने समजण्याचा प्रयत्न करू की हा जो डायरेक्ट व्हेरिएशनचे एक्झाम्पल आहे इनव्हर्स व्हेरिएशन. ओके. बघा फ्रेंड्स, लेट्स रिकॉल मध्ये त्यांनी काय दिले, इफ द रेट ऑफ द नोटबुक इज ₹240 per dozen, what is the cost of 3 notebooks, and also find the cost of 9 notebooks, 24 notebook and 50 notebook and complete the following table. ठीक आहे. बघा फ्रेंड्स, आता या ठिकाणी हा त्याने टेबल दिलेला आहे. ओके. आता 12
प्राइस आपल्याला माहिती आहे 240. ठीक आहे. 12 नोटबुक्स, 12 नोटबुकची प्राइस किती आहे? 240 रुपीज आहे. ठीक आहे. 240 रुपीज 12 नोटबुक्सची प्राइस आहे. तर आपल्याला 3 नोटबुक्सचे किती, 9 नोटबुक्सचे किती, 24चे किती, ठीक आहे, 50 नोटबुक्सचे किती रुपये होणार, एक नोटबुकचे किती रुपये होणार हे आपल्याला बघायचं. ठीक आहे. बघा फ्रेंड्स, 12 नोटबुक जर 240 रुपयाला असतील तर एक नोटबुक कितीला येणार बघा. मग काय करणार आपण? 240/12 करणार. ठीक आहे. 240/12 केलं तर आपल्याला एक नोटबुकची प्राइस किती आहे ते मिळणार. ठीक आहे. मग काय येणार? 12 1 12, 12 2 24. ठीक आहे. 2 आणि हा 0 म्हणजे एक नोटबुकची किंमत किती असेल फ्रेंड्स? 20 रुपीज असेल. ठीक आहे. 12 नोटबुक जर 240 रुपयाला असतील तर एक नोटबुक ही 20 रुपयाला असेल. ओके. तर बघा फ्रेंड्स, आपल्याला 3 नोटबुक्सची प्राइस किती आहे ते आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. एक नोटबुकची प्राइस काय आहे? 20 आहे. ठीक आहे. आणि मग 3 नोटबुक्स किती येणार? 3 × 20 किती? 60 रुपीज. ठीक आहे. 3 नोटबुक्सची काय आला? 60 रुपीज येणार. सो या ठिकाणी काय येणार? 60 येणार. ठीक आहे. 9 नोटबुक्सची काय येणार? आता एक नोटबुक 20 रुपीजची तर 9 × 20. ठीक आहे. किती झाले मग? 9 × 18 180 रुपीज. ठीक आहे. 9 नोटबुक्सची किती किंमत आहे? 180 रुपीज असेल. 24 नोटबुक्स, आता बघा फ्रेंड्स, 24 नोटबुक डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करू आपण. 24 × 20. ठीक आहे. 24 दुने 48. ठीक आहे. 48 हा 0. 480 रुपीज. 480 रुपीजला 24 नोटबुक असणार. ठीक आहे. 50 नोटबुक्स, आता 50 नोटबुक्स, एक नोटबुक आहे 20 रुपयाची तर 50 कितीला येतील? 50 × 20, 5 दुने 10, 10 वर 2 शून्य 1000. ठीक आहे. 1000 रुपीजला 50 नोटबुक येणार. आणि 1 नोटबुकची प्राइस काय आहे? 20. ठीक आहे. 1 नोटबुकची प्राइस आहे 20 रुपीज. बघा फ्रेंड्स, नंबर ऑफ नोटबुक्स ही एक्स क्वांटिटी आहे, कॉस्ट इन रुपीज ही वाय क्वांटिटी आहे. ठीक आहे. 12 नोटबुक्स 240 रुपयाला, 3 नोटबुक्स 60 रुपयाला. बघा फ्रेंड्स, एक्स क्वांटिटी या ठिकाणी एवढं कम्पेअर करा. एक्स क्वांटिटी या ठिकाणी जास्त आहे, या ठिकाणी कमी आहे. ठीक आहे. एक्स क्वांटिटी कमी झाली तर त्यांची किंमत पण कमी झाली. ठीक आहे. बघा फ्रेंड्स, डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये एक्स क्वांटिटी जर वाढत असेल तर त्यासोबत वाय सुद्धा क्वांटिटी वाढते. त्याचप्रमाणे एक्स क्वांटिटी जर कमी होत असेल त्यासोबत वाय क्वांटिटी भी कमी होते. ते सुद्धा आपलं डायरेक्ट व्हेरिएशन असतं. ठीक आहे. ते सुद्धा आपलं डायरेक्ट व्हेरिएशन असतं. ठीक आहे. एक्स क्वांटिटी जर वाढत असेल त्याच्यासोबत वायची पण क्वांटिटी वाढेल, ते आपलं डायरेक्ट व्हेरिएशन असतं. त्याचप्रमाणे एक्स क्वांटिटी जशी जशी कमी होणार तशी तशी वायची क्वांटिटी भी कमी होणार, ते सुद्धा आपलं डायरेक्ट व्हेरिएशन असतं. ठीक आहे फ्रेंड्स, लक्षात ठेवायचं आहे. बघा, मग या ठिकाणी एक्स क्वांटिटी कमी झाली. ठीक आहे. वाय क्वांटिटी कमी झाली. ठीक आहे. आता बघा, एवढं या दोघींना जर कम्पेअर केलं, एक्स क्वांटिटी वाढली, 3 ची 9 झाली, किंमत पण वाढली. या ठिकाणी पण डायरेक्ट व्हेरिएशन आहे. ठीक आहे. 9 to 4 बघा, 9 पासून ते 24 पर्यंत वाढली, एक्स ची क्वांटिटी वाढली, वाय क्वांटिटी जी आहे ती त्यांची प्राइस ती पण वाढेल. ठीक आहे. 9 24 180 480 वाढलीत ना. 24 ते 50. ठीक आहे. बघा, या ठिकाणी पण वाढली, क्वांटिटी वाढली आहे, त्यांची एक्स क्वांटिटी वाढली आहे तर वाय क्वांटिटी वाढते. ठीक आहे. एक्स क्वांटिटी कमी होते 50 पासून 1 ला, 1000 पासून 20 ला, म्हणजे या ठिकाणी भी वाय क्वांटिटी कमी होते. ठीक आहे. म्हणजे हा पूर्ण जो टेबल आहे फ्रेंड्स तो डायरेक्ट व्हेरिएशनचा एक्झाम्पल असणार आहे. ठीक आहे. डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये काय असेल, जर एक्स क्वांटिटी वाढेल त्यासोबत वाय क्वांटिटी पण वाढते, आणि वाय आणि एक्स क्वांटिटी जर कमी होत असेल तर त्यासोबत वाय क्वांटिटी पण कमी होते. ठीक आहे. दॅट इज कॉल्ड डायरेक्ट व्हेरिएशन. डायरेक्ट व्हेरिएशन लक्षात ठेवायचं फ्रेंड्स, एक क्वांटिटी वाढेल दुसरी पण वाढेल. ठीक आहे. एक क्वांटिटी कमी होईल दुसरी पण कमी होईल. ठीक आहे. असं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. एक्स क्वांटिटी वाढेल वाय पण वाढेल. ठीक आहे. एक्स क्वांटिटी कमी होईल वाय पण क्वांटिटी होईल, दॅट इज कॉल्ड डायरेक्ट व्हेरिएशन असेल. ठीक आहे फ्रेंड्स. त्यांनी काय दिलं नेक्स्ट, फ्रॉम द अबोव टेबल वी सी दॅट रेशिओ ऑफ द नंबर ऑफ नोटबुक एक्स अँड देअर कॉस्ट वाय इन ईच पेअर 1/20 is constant. The number of the notebook and their cost are in same proportion. In such case, if the number increases, then other number increases in same proportion. एक गोष्ट लक्षात ठेवा फ्रेंड्स, बघा, 12 नोटबुक ही 240 रुपयाला आहे.
ठीक आहे. या दोघांचा रेशो काय येतो ते बघू, अनुपात बघू. मग काय ना 12/240. ठीक आहे. आता 12ला 240 भाग जातो. ठीक आहे. 1/20. याचा रेशो काय आला 1/20 येतोय. ठीक आहे. आता या डब्याचा रेशो काढू आपण 3/60. 1/120. ठीक आहे. 1/20. ठीक आहे. बघा याचा रेशो 1/20 आला, याचा पण रेशो 1/20 आला. ठीक आहे. आता याचा काढू आपण 9/180. रेशो काय येतो फ्रेंड्स 1/20 येतो ना. 9×9 9 गुणिले 20 180. याचा रेशो काय आला फ्रेंड्स या डब्याचा 1/20 आला. 24/480. ठीक आहे. 24/480. 24×1 24 गुणिले 20 हा 480 असेल. बघा याचा रेशो पण 1/20 आला. 50/1000. ठीक आहे. 0 0 कॅन्सल. 500 100 120. ठीक आहे. याचा रेशो पण काय आला 1/20 आला आणि हा ऑलरेडी 1/20. बघा फ्रेंड्स प्रत्येक ठिकाणी रेशो आपल्याला सेम भेटते. प्रत्येक डब्यामध्ये आपल्याला रेशो जो आहे तो सेम भेटतोय. ठीक आहे. याचा रेशो 1/20, याचा रेशो 1/20, याचा पण याचा पण याचा पण याचा पण. ठीक आहे. प्रत्येक ठिकाणी आपल्याला रेशो सेम भेटतोय. ठीक आहे. दॅट इज डायरेक्ट व्हेरिएशन. आता डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये फ्रेंड्स कुठलंही एक्झाम्पल असो त्याचा रेशो नेहमी सेम येतो. ठीक आहे. जर अशा प्रकारे जर तुमचा टेबल दिला असेल तर त्या टेबलमध्ये प्रत्येक डब्याचा रेशो जर सेम येत असेल तर ते आपलं डायरेक्ट व्हेरिएशनचे एक्झाम्पल असेल. ठीक आहे. जर आता बघा या ठिकाणी 1/20 हा रेशो आला होता. ठीक आहे. जर या ठिकाणी 1/5 हा रेशो आला असता एका ठिकाणी आणि तो टेबल जर डायरेक्ट व्हेरिएशन राहिला असता तर प्रत्येक ठिकाणी 1/5 1/5 1/5 1/5 चा रेशो आला असता. ठीक आहे. येते लक्षात. प्रत्येक ठिकाणी जर सपोज 1/9 चा रेशो आला असता तर या ठिकाणी 1/9 1/9 1/9 म्हणजे प्रत्येक ठिकाणी हा 1/9 चा रेशो आला असता. म्हणजे डायरेक्ट व्हेरिएशनच्या एक्झाम्पल मध्ये एक्स आणि वाय क्वांटिटीचा जो पण रेशो निघेल प्रत्येक क्वांटिटीचा तो सेम असणार. ठीक आहे. असं त्याला म्हणायचंय. ठीक आहे फ्रेंड्स. आता या ठिकाणी आपण रेशो काय काढलाय 1/20 काढलाय. ठीक आहे. तर बघा फ्रेंड लेसन मध्ये त्यांनी काय दिले डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये स्टेटमेंट एक्स अँड वाय आर इन सेम प्रपोर्शन can be written as x and y are in direct variation or there is direct variation between x and y using mathematical symbol. It can be written as x is directly proportional to the y, x alpha y. Alpha is Greek letter which is using to denote variation. ठीक है. तो बघा फ्रेंड्स suppose x अल्फा वाय. ठीक आहे. आता हा आपला मॅथेमॅटिकल सिम्बॉल आहे. हा मॅथेमॅटिकल सिम्बॉल आपल्याला डिनोट काय करतो एक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द वाय. ठीक आहे. यामध्ये हा जो अल्फा आहे फ्रेंड्स तो डायरेक्ट व्हेरिएशनला डिनोट करण्यासाठी असतो. ठीक आहे. तो डायरेक्ट व्हेरिएशनला डिनोट करण्यासाठी आपण अल्फाचा यूज करतो. ठीक आहे. एक्स इज याला आपण कसं वाचतो एक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द वाय याला आपण असं वाचतो. ठीक आहे. याला आपण अल्फा म्हणतात. अल्फा. ठीक आहे. अल्फा हा ग्रीक लेटर असतो त्याला आपण अल्फा म्हणतो आणि या ठिकाणी अल्फा हा डायरेक्ट व्हेरिएशनला डिनोट करण्यासाठी आपण यूज करतो. ठीक आहे. आता याला आपण कसं लिहितो फ्रेंड्स एक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वाय. ठीक आहे. याला आपण असं डिनोट करतो. ठीक आहे. एक्स इज किंवा असं पण काय लिहितात देअर इज डायरेक्ट proportion x is direct proportional between x and y. ठीक आहे. त्याला आपण असं पण डिनोट करू शकतो. ठीक आहे फ्रेंड्स. आता नेक्स्ट काय म्हणतो तो x alpha y written in the form of equation as x is equal to ky where k is constant, x is equal to ky or x upon y is equal to k in the form of equation direct variation where k is constant of variation. तर बघा फ्रेंड्स आता हा जो आहे आपला तो आपला मॅथेमॅटिकल सिम्बॉल आहे. ठीक आहे. याला आपण काय म्हणतात x is directly proportional to y किंवा there is directly proportional between x and y. ठीक आहे. हा याला आपण मॅथेमॅटिकल सिम्बॉल असं डिनोट करतो.
आता काय करायचंय, जर याचं आपण इक्वेशन जर काढायला गेलं, आता याचं इक्वेशन काय येणार फ्रेंड्स, आता याचं इक्वेशन जर आपण काढलं तर या ठिकाणी आपल्याला अल्फा रिमूव्ह करावा लागेल. ठीक आहे, आणि अल्फा रिमूव्ह झाला तर काय येईल, इज इक्वल टू के इंटू वाय. ठीक आहे असेल. ओके, आणि हा जो के आहे फ्रेंड्स तो कॉन्स्टंट असेल, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन असेल. ठीक आहे, या ठिकाणी हा जो के आहे तो कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन असेल आणि हे त्याचं इक्वेशन असेल. इक्वेशन कोणाचं असेल, एक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वाय ला, एक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वाय लाच आपण इक्वेशनच्या फॉर्ममध्ये असं लिहू शकतो. आणि त्यामध्ये जो के आहे तो कॉन्स्टंट असेल, व्हेरिएशनचा कॉन्स्टंट असेल. ठीक आहे, त्याला आपण असं पण लिहू शकतो, एक्स अपॉन वाय इज इक्वल टू के. ठीक आहे, के हा कॉन्स्टंट असतो. ठीक आहे, म्हणजे रेशो हा कॉन्स्टंट आहे. आताच आपण एक्झाम्पलच्या माध्यमातून बघितलं होतं की आपला ज्या ठिकाणी रेशो काय येत होता 1/20, प्रत्येक ठिकाणी 1/20, प्रत्येक ठिकाणी 1/20चा रेशो येत होता ना, म्हणजे त्या ठिकाणी तो हा कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन होता. ठीक आहे, त्या ठिकाणी कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन हा 1/20 होता. ओके, 1/20 का होता कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन, कारण की प्रत्येक ठिकाणी तो रेशो आपल्याला सेम देत होता. ठीक आहे, त्याला आपण कॉन्स्टंट म्हणतो. ठीक आहे, त्या ठिकाणी आपण काय केलं फ्रेंड्स, एक्स अपॉन वाय ची क्वांटिटी घेतली, त्या ठिकाणी आपल्याला एक कॉन्स्टंट मिळत होता. ठीक आहे, म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला हे इक्वेशन आपण यूज करत होतो. ठीक आहे, दॅट इज कॉल्ड डायरेक्ट व्हेरिएशन. ठीक आहे, डायरेक्ट व्हेरिएशन कॉन्स्टंट काय असतो, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन हा के असतो. इक्वेशन त्याच्या अशा प्रकारे असतं. ठीक आहे, तर बघा फ्रेंड, नेक्स्ट त्यांनी काय दिले, ऑब्झर्व हाऊ द फॉलोइंग स्टेटमेंट आर रिटन युजिंग सिम्बॉल ऑफ व्हेरिएशन. The area of circle is directly proportional to the square of its radius if the area of circle is A and its radius R, radius is equal to R. The above statement is written as A is directly proportional to the R. बघा फ्रेंड्स, सर्कलचा एरिया, आता सर्कलचा एरिया कोणावर डिपेंड असतो, त्याचा रेडियसवर डिपेंड असतो. ठीक आहे, सर्कलचा एरिया त्याच्या रेडियसवर डिपेंड असतो. बघा फ्रेंड्स, एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला माहिती तुम्हाला, एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला असतो पाय आर स्क्वायर. ठीक आहे, जर आपल्याला रेडियस माहित असेल तर आपल्याला सर्कलचा एरिया आपण माहित करू शकतो. ठीक आहे, आणि त्यामध्ये पाय हा कॉन्स्टंट असतो. ठीक आहे, पाय हा कॉन्स्टंट असतो आणि सर्कलचा एरिया टोटली हा रेडियसवर डिपेंड करत असतो. सर्कलचा एरिया हा टोटली रेडियसवर डिपेंड करत असतो. जर आपल्याला रेडियस माहित असेल तर आपण त्या सर्कलचा एरिया फाइंड आउट करत असतो. जेवढा मोठा रेडियस तेवढा मोठा सर्कलचा एरिया. ठीक आहे, जेवढा मोठा रेडियस तेवढा मोठा सर्कल. ठीक आहे, म्हणजे आपल्याला कसं लिहिता येईल, एरिया ऑफ सर्कल इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द स्क्वायर ऑफ रेडियस. area of circle is directly proportional to the square of its radius. ठीक आहे, त्याला आपण असं लिहू शकतो. ठीक आहे, एरिया ऑफ सर्कल डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वायर ऑफ रेडियस. ठीक आहे फ्रेंड्स, डायरेक्टली व्हेरिएशनला आपण अजून एक्झाम्पलच्या माध्यमाने समजण्याचा प्रयत्न करू, जे की ते तुमच्या पुस्तकात त्यांनी दिले. x varies directly as y when x is equal to 5 and y is equal to 30. Find the constant of variation and equation of variable. ओके, तर बघा फ्रेंड्स, त्यांनी काय दिले, x काय दिले त्याने, x हा 5 असेल आणि y हा 30 असेल. ठीक आहे, आणि तो म्हणतो काय, x is varies directly as y. ठीक आहे, म्हणजे x is directly variate किंवा directly proportional to the y असेल. ठीक आहे, आणि तो काय म्हणतोय, आपल्याला इक्वेशन फाइंड आउट करायला म्हणतोय आणि कॉन्स्टंट फाइंड आउट करायला म्हणतोय. ठीक आहे, आता बघा फ्रेंड्स, x इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू y, तर याला इक्वेशनच्या फॉर्म मध्ये आपण कसं लिहितो, आता इक्वेशनच्या फॉर्म मध्ये जर लिहायचं असेल तर आपण अल्फा रिमूव्ह करून टाकतो आणि अल्फा रिमूव्ह केल्यानंतर इज इक्वल टू के इंटू वाय लिहितो. ठीक आहे, आता x इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू y, तर y ची इक्वेशन काय असेल, x इज इक्वल टू के इंटू वाय हे असेल. ठीक आहे, मग आता बघा हे आपल्याला इक्वेशन मिळून गेलं. ठीक आहे, दॅट इज इक्वेशन नंबर 1 असेल. ठीक आहे, मग आता तो काय म्हणतोय, आपल्याला कॉन्स्टंट फाइंड आउट करायला म्हणतोय. x ची व्हॅल्यू काय फ्रेंड्स, x ची व्हॅल्यू 5 आपण x ची पुट केली, k जो की आपल्याला फाइंड आउट करायचा आहे की हा कॉन्स्टंट आहे. तो काय म्हणतोय, कॉन्स्टंट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे आणि y काय आहे, 30 आहे. ठीक आहे, तर बघा फ्रेंड्स, 5
30 मल्टिप्लिकेशन आहे, इकडे जाताना डिवाइड होऊन जाईल, इज इक्वल टू के. ठीक आहे, कट होणार 1/6. ठीक आहे, 5 1 जा 5, 5 6 जा 30. तर फ्रेंड्स के इज इक्वल टू आपल्याला काय मिळाला, 1/6 मिळाला. ठीक आहे, के इज इक्वल टू 1/6. म्हणजे बघा आपल्याला इक्वेशन पण फाइंड आउट केलं आपण, आणि त्याचा जो कॉन्स्टंट आहे आपला कॉन्स्टंट हा 1/6 असेल. ठीक आहे, कॉन्स्टंट असेल 1/6. ठीक आहे, हा कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन आहे, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. ठीक आहे, म्हणजे आपल्याला काय मिळालं, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. म्हणजे आपल्याला काय मिळालं, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन आपल्याला मिळालं x इज इक्वल टू ky. ठीक आहे, हे आपले इक्वेशन ऑफ व्हेरिएशन असेल, आणि कॉन्स्टंट असेल, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन असेल k, दॅट इज 1/6. ठीक आहे, हे आपल्याला आन्सर मिळाले. सेकंड क्वेश्चन, cost of groundnut is directly proportional to its weights. If the cost of 5 kg groundnuts is rupees 450, then find the cost of 1 quintal. बघा फ्रेंड्स, या ठिकाणी त्यांनी काय दिलंय, कॉस्ट ऑफ ग्राउंडनट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स वेट्स. ठीक आहे, मग आता आपण सगळ्यात काय करणार, कॉस्ट ऑफ ग्राउंडनट्स, कॉस्ट ऑफ ग्राउंडनट्सला आपण x मानणार. ठीक आहे, कॉस्ट ऑफ ग्राउंडनट्स dx. ठीक आहे, इथे लेट लिहा, लेट कॉस्ट ऑफ ग्राउंडनट्स dx. ठीक आहे, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द y, टू द वेट. ओके, तर मग आता काय करणार आपण, लेट वेटला आपण y मानून घेऊ. ठीक आहे, वेटला आपण काय कन्सिडर केलं, y. ओके, आता काय म्हणतो व्यवस्थित बघा, cost of groundnut is directly proportional to its weight. Directly proportional to its weight म्हणजे x is directly proportional to the weight असं आपल्याला लिहिता येईल ना. बघा, cost of groundnut आपण काय मानली आहे, x मानलंय. ठीक आहे, आणि तो कोणाची डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आहे, वेटची, आणि वेटला आपण काय मानलंय, x y मानलंय. ठीक आहे, म्हणजे आपल्याला काय लिहिता येईल, x, बघा याला आपण x मानलंय, x is directly proportional to the weights ला आपण y मानले. ठीक आहे, मग आपल्याला काय लिहिता येईल, x which is cost of groundnuts directly proportional to the weight ला आपण मानले y. ठीक आहे, म्हणून आपल्याला काय लिहिता येईल, x is directly proportional to the y लिहिता येईल. ओके, आता याला आपण इक्वेशनच्या फॉर्म मध्ये कसं लिहिणार, अल्फा रिमूव्ह करून टाकू, इज इक्वल टू के इंटू वाय. के हा कॉन्स्टंट असेल, आपल्याला माहिती आहे. आता बघा फ्रेंड काय म्हणतोय, इफ द कॉस्ट ऑफ 5 kg ग्राउंडनट्स इज रुपीज 450. ठीक आहे, जर 5 किलो ग्राउंडनट्सची कॉस्ट जर 450 रुपीज असेल, म्हणजे 5 किलो म्हणजे वेट आहे ना, 5 किलो वेट आहे, म्हणजे आपल्याला काय या ठिकाणी आपल्या वायच्या जागी काय लिहिता येईल, वायच्या जागी 5. ठीक आहे, 5 का लिहिला, वाय काय वेट आहे, 5 किलो पण वेट आहे, आपण वायच्या जागी काय लिहिला, वेट 5 किलो लिहिला. ठीक आहे, व्यवस्थित लक्ष द्या. एक्स काय, कॉस्ट ऑफ ग्राउंडनट्स, एक्स हा कॉस्ट ऑफ ग्राउंडनट्स आहे. ठीक आहे, आणि त्याची कॉस्ट काय आहे, 5 केजीची कॉस्ट काय, 450. ठीक आहे, सो आपण एक्स जागी काय लिहू शकतो, 450 लिहू शकतो. ठीक आहे, x म्हणजे कॉस्ट आहे ना, x म्हणजे कॉस्ट आहे. ठीक आहे, मग काय 450 अपॉन 5. ठीक आहे, इज इक्वल टू के. 5 मल्टिप्लिकेशन आहे, डिवाइड जाणार. ओके, सो के काय येणार फ्रेंड्स, सो के काय येणार, 5 नम 45. ठीक आहे, 5 into 90. सो के ची व्हॅल्यू असेल आपली 90. ठीक आहे, सो आपला कॉन्स्टंट काय आला 90. आता आपल्याला मिळून गेला कॉन्स्टंट जो की आपला 90 आहे, याला हा आपला कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन आहे, याला कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन लिहा, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. ठीक आहे, यामध्ये कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन आपल्याला 90 मिळून गेला. मग काय म्हणतो, फाइंड द कॉस्ट ऑफ 1 क्विंटल. 1 क्विंटल इज इक्वल टू 100 kg. 5 kg 450 रुपयाचा. ठीक आहे, तर आपल्याला 1 क्विंटल काढायचा आहे.
ठीक आहे, मग काय करावं करणार आपण, हे जे इक्वेशन आहे ना, या इक्वेशनला यूज करणार. या इक्वेशन नंबर 1 नाव देऊन देऊ. या इक्वेशनला तर बघा फ्रेंड्स, आपल्याला के ची व्हॅल्यू तर आपल्याला मिळून गेली 90. आता काय करणार, के ची व्हॅल्यू जी आपल्याला 90 मिळाली ती या इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करणार. ठीक आहे, पुट या मग पुट k is equal to 90 in इक्वेशन नंबर 1. या इक्वेशन नंबर 1 मध्ये आपण k ची व्हॅल्यू 90 पुट करणार. ठीक आहे, सो x is equal to k ची व्हॅल्यू काय 90 into y. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे, 1 क्विंटल म्हणजे 100 kg. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी मेन्शन काय केलंय, वेट मेन्शन केलंय. वेट आपण कोणाला मानलंय, y म्हणजे वेट ना. सो आपल्याला 1 क्विंटलची कॉस्ट काढायची, आणि जर कॉस्ट जर काढायची म्हणजे आपल्याला एक्स काढायचा आहे, कारण की एक्स ला आपण कॉस्ट मानलेला आहे. ठीक आहे, आणि जो वेट आहे जो की आपल्याला दिलेला आहे 1 क्विंटल म्हणजे 100 kg आपल्याला दिलेला आहे. ठीक आहे, मग आपण काय करणार, या ठिकाणी जो y आहे ना, y ची जागी 1 क्विंटल म्हणजे 100 kg आपण पुट करून देणार. ठीक आहे, 100. सो x इज इक्वल टू काय आला फ्रेंड, 90 into 100. 9 वर 1 2 3 30. ठीक आहे, सो 9000 रुपीज हे आपलं आन्सर असेल फ्रेंड्स. ठीक आहे, x ची व्हॅल्यू काय आली 9000 रुपीज. ठीक आहे, म्हणजे आपल्याला काय म्हणता येईल, 1 क्विंटल ग्राउंड नट्सचं कॉस्ट काय ना 9000 रुपीज आहे ना. ठीक आहे फ्रेंड्स, हे आपलं आन्सर असेल. तर फ्रेंड्स, आजचे लेक्चर आपण या ठिकाणी संपूया. नेक्स्ट लेक्चरला आपण प्रॅक्टिस सेट नंबर 7.1 बघणार आहे. फ्रेंड्स, आशा करतो की आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की समजला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल फ्रेंड्स तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉन दाबणं विसरू नका, जेणेकरून मी आपल्या चॅनलवर तुमच्यासाठी असे जे नवीन व्हिडिओ अपलोड करणार त्यानुसार तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील. ठीक आहे फ्रेंड्स.